लव्ह मॅरेज आहे ना. लव्ह मॅरेज आहे ना. काय दुःख दिसतंय चेहऱ्यावर. तुमच्याकडे काय कसं काय व्यक्त होतं? नाही तसं काही नाही. त्यांनी पण वेळ देतात मला. क्रिकेटला पण जेवढा वेळ देतात तेवढा मला पण वेळ देतात. फक्त तुम्ही 5 जणी ज्या आहात त्या एक रात्री फोन करत नाही, हे फक्त काय मला कळत नाहीये. बोला. नाही मी करते, जास्त करत नाही, जास्त वेळ नाही. माझ्यासाठी यांचे एवढं फोन कोण येते करत जास्त नाही. वेळ. तुम्ही दर 10 मिनिटांनी करता. मी कसं म्हणते त्यांना, कुठे तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा. 1 तास उशीर होती ना तुम्हाला, 1 तास सांगा. त्यांनी काय म्हणलं 5 मिनिट म्हणून येते आणि परत केलं आणि परत 5 मिनिट म्हणते, ते नको. बरोबर 1 तास सांगा. 1 तास मी फोन करत नाही पण. म्हणजे तुम्हाला जर त्यांनी सांगितलं 9 वाजता तुम्ही रात्री फोन केला आणि त्यांनी सांगितलं मला 2 वाजणार आहे, बरोबर आहे, मी तर बसून टाकते. हो सोपं नाही, हा एपिसोड बघितल्यावर नक्कीच ते सुधारणार. बाप रे. होम मिनिस्टर क्रिकेट वरून सुरू झालेलं रामायण रात्री 2 वाजेपर्यंत जाऊन पोहोचलंय. सकाळी 7 ते 2. तुमच्यात कधी अबोला झालाय का? नाही तसं काहीच नाही. कुणाच्या स्टेटसमुळे कोणाला वाईट वाटतं असं कधी होतं? माझ्या स्टेटसमुळे आणि मला वाटतं एक मिनिट. काय 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 कसं आहे माहितीये का, सोनम आता ती बेकर्स आहे, म्हणजे इतके छान छान डिलिशियस तिचे हे असतात की त्याचे पिक्चर्सच इतके छान असतात आणि मला खूप आवडतं. फक्त तोंडात त्याच्यामुळे खूप पाणी येतं. मग मी सोनमला सारखं मेसेज मध्ये कमेंट, तिच्या स्टेटसला माझी हीच असते की सोनम एवढी दाखवतीस डिशेस, तू एक तरी ऍटलीस्ट करून पाठव किंवा एक तरी करून आण. नाही ग मला वेळच मिळाला नाही, नेक्स्ट टाइम नक्की दीपाली, नेक्स्ट टाइम. आजपर्यंत नेक्स्ट टाइम नाही, आजपर्यंत नाही. आम्हाला मिळालं. आम्ही एका पार्टीत गेलो तेव्हा ती घेऊन आले तेव्हा ती मिसिंग होती. तुम्ही काय केक वगैरे तयार करता? बेकिंग क्लासेस घेते मी, तर सगळं मी आयटम्स करत असेल स्टेटस मध्ये ऍड पण करत. तुमच्या घरी ओव्हनची गरजच नसेल ना? नाही लागते की ओव्हन. कशाला? रात्री हे पार्टीला गेले की केक हातात धरला, 2 वाजेपर्यंत केक तयार. बरोबर आहे. म्हणजे इतकी ती हीट जनरेट होते. ऍक्च्युली सर ही ट्रिक असेल, तुम्हाला ती कळाली, आम्हाला नाही कळाली. काय बघा, छोट्या छोट्या गमती आहेत, छोटे छोटे आनंद आहेत आणि छोट्या छोट्या क्षणांमध्ये तुम्ही इतक्या समाधानी आहात. त्या 3 जणी पुढच्या खेळात दाखल झाल्या होत्या, त्यांच्यासाठी एक खेळ, आणि या 3 जणींमधून कुठल्या 2 जणी पैठणीच्या खेळात दाखल होणार ते बघूया या खेळात. 20 सेकंदाची वेळ आहे. तुम्हा तिघींना हे आव्हान पेलायचंय. म्हणजे या 4 बोटांमध्ये 4 पेन्सिल अचूक उचलायच्या आणि समोर असलेल्या त्या टिपॉयवरती जाऊन ठेवायच्या. 20 सेकंदामध्ये सर्वाधिक पेन्सिल्स ज्या 2 जणी गोळा करणार त्या पैठणीच्या खेळात दाखल होणार. त्या कोण? बघूया. 1 2 3.